नमस्कार, मी डॉक्टर शशांक रावले. माझ्या शशांक रावले युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी जसं तुम्हाला माहिती आहे, मला काही कुठलेही अवेअरनेस असे असेल तर नक्कीच मी माझ्या या चॅनलचा वापर करतो. सो आजचा जो मी व्हिडिओ बनवतोय हा स्पेसिफिकली इन्शुरन्समध्ये होणाऱ्या जे म्हणणं ना तुम्हाला आय वॉशिंगचे स्कॅम नाही म्हणू शकत, पण स्कीम्स जे असतात ज्या म्हणणं तुम्हाला दिसायला खूप लुक्रेटिव्ह वाटतात पण ऍक्च्युअली मध्ये नसतात. सो त्याबद्दल मी तुम्हाला फ्रेंड्स माहिती देणार आहे. झालं असं की जसं तुम्हाला माहिती आहे, माझ्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज आहेत, तर त्यातनं आमच्या एका सोसायटीमध्ये जे एक चेअरमॅन आहेत, राईट, जे माझे चांगले मित्र देखील आहेत. सो ते बोलले की आम्ही एक XYZ कंपनीचा मी इन्शुरन्स करतो आणि त्याच्यावर तुम्हाला दर वर्षाला गॅरंटेड जे 33% रिटर्न्स हे तुम्हाला मिळतील तुम्ही जर इन्व्हेस्ट केलं तर, आणि प्लस तुम्हाला जे लाईफ कव्हर वगैरे ते सगळं तुम्हाला मिळेल. म्हणजे 33% मिळतं असं पॉसिबलच नाही. सर मिळत आहे, मिळत आहेत, ते बोलतात आम्हाला मिळत आहेत आणि ते मिळतील. त्याच्यावर प्रॉस्पेक्टस मध्ये पण सगळं लिहिलेलं आहे. सर म्हटलं पॉसिबलच नाही. सर जेवढा माझा इन्शुरन्सचा अभ्यास आहे एवढे 33% जर रिटर्न्स त्यांना द्यायचे असतील, राईट, तर त्यांना कमीत कमी म्हणतात ना कंपनीला स्वतःला 65-70% प्रॉफिट हा कमवावा लागेल, सगळी पॉसिबल नाहीये. सो आणि असं पॉसिबलच नाहीये एवढे रिटर्न्स देणं, राईट. सो आय एम शुअर इनफ. आणि आम्ही चॅलेंज लावलेलं आणि त्यानंतर झालं असं की त्यांनी प्रॉपर इन्फॉर्मेशन काढली आणि त्यांचे जे ते इन्शुरन्स कंपनीचे जे मॅनेजर आहेत त्यांच्याशी माझं बोलणं आलं. त्यावेळी मला कळलं की हे लोक 33% कसं देत आहेत. तुम्हाला सांगतो मी एक्झाम्पल घ्या. तुम्ही 10 लाखाचं प्रीमियम दर वर्षाला पे करता, एक उदाहरण टाक. ते लोक करतात त्यातनंच 33,000 रुपये तुम्हाला रिटर्न देतात. ओके, मनी बॅक मध्ये तुम्हाला ते रिटर्न देतात, राईट. आणि काय म्हणतात त्याला बोनस काइंड ऑफ ते रिटर्न देतात. दर वर्षाला 10 लाख पे करतात, त्यातनं तुम्हाला 33,000 रिटर्न देणार. आणि राहिलेले जे 7-7.25 लाख रुपये आहेत, 7.5 लाख रुपये जे काय त्याच्यावरती ती लोक काय करणार, म्हणजे 33% म्हणजे 3,30,000 रुपये रिटर्न देणार. राहिलेले जे 7.25 लाखाच्या आसपास आहेत त्याच्यावरती ते तुमचे ते पॉलिसीमध्ये लागणार. आणि मग पॉलिसीमध्ये जे काही तुम्हाला रिटर्न्स मिळतात, ज्याबद्दल आपल्या सेशन्समध्ये आपण कायमरित्या डिस्कशन करत असतो, की जे तुम्हाला मॅच्युरिटी वाले जे प्लॅन्स आहेत की तुम्ही 15, 20, 25 वर्ष काही ठराविक अमाऊंट पे करता आणि 20 वर्षांतर तुम्हाला जे काही रिटर्न्स मिळतात, राईट, मग ते काही लाखांमध्ये येऊन करोडमध्ये पण असतील, पण ते तुमच्या काही कामाचे नसतात. त्याचं कारण असं आहे की जेवढ्या पटीने महागाई वाढते त्याच्या आसपास पण तुम्हाला रिटर्न्स हे देत नाहीत, राईट. सो एक बेस्ट एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर लक्षात घ्या की जवळपास 10 टाइम्स दर 20 वर्षात तुमच्या खर्चापुढे 10 टाइम्स हा खर्च वाढतो, राईट. एक म्हणजे 1 शून्य वाढतं तुमच्या खर्चापुढे दर 20 वर्षाला, म्हणजे 1000% महागाई वाढते. पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला जे इन्शुरन्स मधनं जे रिटर्न्स वर येतात त्या 200-250 जास्तीत जास्त 300% रिटर्न्स असतील. म्हणजे उदाहरण घ्या, तुम्ही 10 लाख टाकलेले आहेत, तुम्हाला जे आहेत 20-25 वर्षानंतर जे आहेत त्याच्या 300% वगैरे तुम्हाला ते रिटर्न्स वगैरे जास्तीत जास्त मिळतील, राईट. आणि तरी पण तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही 600-700% जे मायनस में असतात. आता आपल्या व्हिडिओमध्ये मी सगळं सांगू नाही शकत, पण लक्षात घ्या आपलं ज्या सेशन्स असतात त्यावेळी तुम्हाला मी सगळ्या गोष्टी A to Z प्रॉपरली एक्सप्लेन करतो आणि त्याचं पूर्ण नॉलेज देखील तुम्हाला देतो. आणि एवढं प्रॉपर तुम्हाला नॉलेज देतो की तुम्हाला त्यातनं कोणी चॅलेंज नाही करू शकत की नाही हे चुकीचं आहे म्हणून, कारण त्याचं प्रॉपर डेटा, प्रॉपर कॅल्क्युलेशन हे मी तुम्हाला देतो. सो आता तुम्ही स्कीमकडे लक्षात घ्या. जे तुम्हाला म्हटलं की लोक तुमचेच पैसे म्हणजे 10 लाख दिले त्यातनं 33% रिटर्न देत आहेत. ओके, बोनस स्वरूपात त्याचा अर्थ काय, म्हणजे इफेक्टिव्ह 7.25 लाख रुपये जे आहे ते या इन्शुरन्स मध्ये लागतात, राईट. आणि बाकी जे आहेत ते तुमचेच पैसे तुम्हाला रिटर्न देणार. ह्याच्यावर काय हिशोब मला काहीच कळणार नाही. पण हे तुम्हाला म्हणतात ना की तुम्हाला उगीच अट्रॅक्ट करायला किंवा म्हणतात ना आपल्या ट्रॅप मध्ये अडकवायला हे लोक असे काही स्कीम्स आहेत जे लॉन्च करतात. तर माझ्या हिशोबाने तरी अशा स्कीमच्या फंदात आपण पडू नये, राईट. आणि किंवा मला एवढंच मला म्हणायचं आहे की तुम्ही जे आहेत इन्शुरन्स मध्ये गुंतवणूक म्हणून कधीच बघायचं नाही. इन्शुरन्सला प्रॉपर इन्शुअर करायला, म्हणजे तुम्ही कुठले इन्शुरन्स घेऊ शकता. तर बेस्ट म्हणजे तुम्ही टर्म प्लॅन घेऊ शकता, मेडिक्लेम घेऊ शकता, तुम्ही मोटर इन्शुरन्स घेऊ शकता, किंवा इव्हन इन्शुरन्स फायर किंवा काही असेल जे तुम्हाला प्रॉपर इन्शुअर करतं त्याच्या अगेन्स्ट लाईफ इन्शुरन्स तुम्ही घेऊ शकता, राईट. तर तुम्ही अशा घेऊ शकता. पण कुठलेही मॅच्युरिटी वाले प्लॅन किंवा कुठली पेन्शन स्कीम किंवा कुठलीही तुमची म्हणतात ना हे सुकन्या योजना किंवा कुठलीही तुमचे मनी बॅक पॉलिसीज, एन्डॉमेंट प्लॅन ह्याच्यामध्ये प्लीज कृपया इन्व्हेस्टमेंट फायनान्शियल हे माझं वैयक्तिक मत आहे, राईट. हे मी तुम्हाला असं नाही म्हणत की तुम्ही करू नका, हे माझं वैयक्तिक मत आहे. आता तुमच्यावरती आहे डिसिजन घेणं की करायचं की नाही करायचं, तुमच्यावरती पूर्णतः डिपेंडेंट आहे, राईट. पण माझं वैयक्तिक मत ऍज अ ट्रेनर, ऍज अ नॉलेज किंवा माझं वैयक्तिक मत असेल की या स्कीम्स मध्ये फंदात पडू नका. आणि तुमच्यासमोर कोणतीही स्कीम येत असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करणं
नेमकं लुपोल काय, कोणतरी बोललं, तुमच्या मित्रमंडळी सांगितलं अरे 33% रिटर्न मिळतात, आपण न विचार करता त्याच्या गुंतवणूक करतो. पण नेमकं काय, कुठून काय फिरवताय ह्याचा अभ्यास पण आपल्याकडे असला पाहिजे. त्यातनं काही जेन्युइन पण असतील, चांगले पण असतील, काही स्कीम चांगल्या पण असतील, पण त्यातनं कुठलं निवडायचं, काय नाही निवडायचं आपल्या लक्षात नक्कीच घेतलं पाहिजे. आणि नक्कीच आम्ही पण त्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करतो. आणि शेअर ट्रेडिंग आणि गुंतवणुकीमध्ये देखील आपण तुम्हाला नक्कीच मदत करतो. आणि ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंटचं ज्ञान द्यायला देखील आपण नक्कीच मदत करतो. राईट. आणि त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आमचे ऑफिसचे फोन नंबर्स आणि ईमेल आयडी पण तुम्हाला दिसत असेल, त्याच्यावर तुम्ही आमचे संपर्क साधू शकता. आणि नक्कीच हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जेणे का तुमचे मित्रमंडळी, नातेवाईक जर असं कुठल्या नको त्या स्कीम मध्ये किंवा नको त्या म्हणा ना प्लॅन मध्ये फसणारे असतील आणि आपले लाखो रुपये वेस्ट करणार असतील, त्यातनं ते वाचून जातील आणि त्यांचा कुठे गैरसमज होणार नाही, त्यांच्याबद्दल चुकीची इन्फॉर्मेशन पोहोचणार नाही. सो म्हणून माझं मत असेल की हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, ज्याने का लोकांमध्ये हे अवेअरनेस पसरेल आणि आपल्या महाराष्ट्रातले जी मराठी माणसं आहेत ते म्हणतात ना ते फायनान्शियली ते स्टेबल राहतील आणि त्यांचा जो हार्ड अर्न मनी आहे तो कुठेही फसला जाणार नाही. तर नक्कीच तुम्ही करू शकता. आणि नक्कीच व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणे का तुम्हाला प्रत्येक आमचे व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील. आणि नक्कीच लाईक करायला विसरू नका. थँक्यू.